सर, MCAची निवडणूक होते, सगळे राजकीय पक्ष इतर ठिकाणी विरोधात असतात, मात्र या ठिकाणी सगळे एकत्र येऊन लढतायत. मला वाटतं मुंबई क्रिकेट असोसिएशन जे आहे ते शरद पवार साहेबांनी सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी राजकारण आणण्याची आवश्यकता नाही आहे. MCA जो हा क्लब आहे किंवा अत्यंत ॲक्टिव्ह असणारा अशा पद्धतीचा MCA आहे मुंबईमधला, सगळ्या देशामध्ये असं नाव आहे आणि याची निवडणूक जी आहे ती लोकशाहीच्या पद्धतीनं होते. त्यामुळं या ठिकाणी सगळेजण आम्ही एकत्रित आहोत. म्हणजे जे ॲक्टिव्ह असणारे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आम्ही सर्वांनी मतदान केलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व पक्षाचे लोक आहेत एकत्रितपणे येऊन आपल्याला MCA चांगला चालवायचा आहे आणि त्यामुळं राजकारण बाजूला ठेवून इथं सगळे राजकीय नेते एकत्र आलेले आहेत. ती अत्यंत आनंदाची बाब आहे. कालच मुंबई महानगरपालिकेची आणि इतर नगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत झालेली आहे, त्यामुळे अनेक दिग्गजांना या आरक्षणाचा फटका बसलाय. 6 वेळा नगरसेवक असलेल्यांचे वॉर्ड आरक्षण बदललेलं आहे. कशा पद्धतीनं बघताय? मला असं वाटतं की आरक्षण बदलण्याचा विषय नाही आहे. म्हणजे जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC आणि महिला अशा पद्धतीचं आरक्षण जे आहे ते आरक्षण आहे. त्यामुळं लोकशाहीच्या पद्धतीनं जे रिझर्वेशन ठेवलेलं आहे त्या पद्धतीनं या सोडतीमध्ये अनेक लोकांचे वार्ड जे आहे ते महिला झालेले आहेत, कुठं शेड्यूल कास्ट झालेले आहेत, कुठं OBC झालेले आहेत आणि आता नवीन लोकांना संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं दिग्गजांना फटका बसण्याचा विषय अजिबात नाही आहे. जर एखाद्या दिग्गजाचा जो वार्ड महिला झाला असेल तर त्यांच्या फॅमिलीमधली एखादी महिला त्या ठिकाणी उभी राहते. त्यामुळं अशी काही फारशी अडचण अजिबात नाही आहे. पण अशा सोडतीमध्ये अशा पद्धतीचा धक्का बसतो. पण कसरत असणार आहे का प्रत्येक पक्ष नेतृत्वांना ह्या सगळ्यांना ऍडजस्ट करण्यामध्ये? आता ऍडजस्ट करण्यामध्ये पक्षाच्या अडचणी असतात. अनेक वेळेला लोक अत्यंत उत्सुक असतात, अनेक लोक उत्सुक असतात, अनेक वर्षी त्यांनी काम केलेलं असतं आणि सर्वांची इच्छा असते की आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे, पण सर्वांना तिकीट देणं अशक्य असतं. त्यामुळं या निवडणुकीमध्ये महायुतीने हा निर्णय घेतला की ज्या ज्या ठिकाणी महायुती होत असेल तिथं महायुती असेल, पण ज्या ठिकाणी आवश्यकता नाही त्या ठिकाणी ती न राहता अगोदर आपण आपल्या बळावरती निवडणूक लढायची आणि त्यानंतर आपण एकत्र यायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे. महायुतीच्या प्रत्येक पक्षांच्या आता बैठका चालू झाल्या आहेत. स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाचे प्रमुख जे जिल्हाध्यक्ष किंवा प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं स्वबळाचाच नारा जो आहे हा दिला जातोय. त्यामुळे नेमकं महायुतीत चाललंय का असा आता प्रश्न निर्माण झालाय. मला वाटतं की सगळ्या ठिकाणी स्वबळाचा नारा दिला जातोय असं नाही आहे. अनेक ठिकाणी अनेक लोक एकत्रित येत आहेत आणि अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे रिपोर्ट आहेत की 2 राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, कुठं 2 शिवसेना एकत्र येते. पण आमचा जो रिपब्लिकन पक्ष आहे हा रिपब्लिकन पक्ष BJP सोबत आणि महायुतीसोबत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी म्हणजे अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला सामावून घेण्याचं काम BJPकडून होणार आहे. त्यामुळं या लोकल बॉडीजमध्ये महायुती जी आहे ती अनेक ठिकाणी नसणार आहे, पण मुंबईमध्ये मात्र महायुती असणार आहे. मुंबईमध्ये BJP, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI आम्ही सगळे एकत्र लढणार आहोत आणि यावेळेला मुंबईची महानगरपालिका आमच्या ताब्यामध्ये येईल असं आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. सर, तुम्ही किती जागांची मागणी मुंबई महापालिकेत करणार आहात? किती जागांवरती दावा करणार? मुंबईमध्ये आम्हाला एक 14-15 जागा आम्हाला असाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. कारण मागच्या वेळेस आमचे एकदा 12 नगरसेवक अपेक्षित होते. त्यामुळं 14-15 जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. सर, आपण जर बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यात, मात्र अजून देखील उमेदवार घोषित झाले नाही, कारण की अर्ज मागे घेण्याची जी वेळ आहे, जो दिवस आहे तो आता लवकर पुढे येतो. मला असं वाटतं की उमेदवारांनी आता सगळ्या पक्षाचे जे नावं ठरत आहेत, कुठं युती होणार आहे होणार नाही आहे अशा पद्धतीनं सध्या चालू आहे. आता 17 तारखेपर्यंत नॉमिनेशनची वेळ आहे आणि 17 तारखेपर्यंत मला वाटतं हा सगळा निर्णय होईल. पण दुसरीकडे काँग्रेस स्वबळाचा नारा आहे, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणारे असते. काँग्रेस पक्ष आता स्वबळावर लढणार आहे तर चांगली गोष्ट आहे. आम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ही मोठी फूट आहे. त्यामुळं त्याचा फायदा आमच्या महायुतीला अनेक ठिकाणी होईल आणि प्रत्येकाला काय करायचं तो प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. राज्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या युती बघायला मिळत आहेत. शरद पवारांची आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढते. कोकणात शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याची तयारी चालू झाली आहे. ह्या युत्यांकडे तुम्ही कसं बघताय? आपण देखील कुठं अशा पद्धतीने लोकल बॉडीजमध्ये मला असं वाटतं की लोकल बॉडीजमध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे अलायन्स होतं. ज्या स्थानिक ज्या विकास आघाड्या असतात या विकास आघाड्या पक्षाच्या नावावरती नसतात. त्यामुळं अशा पद्धतीनं जर कुठे
दोन्ही राष्ट्रवादी किंवा दोन्ही शिवसेना अशा पद्धतीने एकत्र येत असतील तर ते पक्ष म्हणून त्या ठिकाणी एकत्र येत नाही आहे, तर त्या ठिकाणी ज्या विकास आघाडी म्हणून एकत्र येतात. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचे जे लोकल बॉडीजमध्ये निर्णय होतात.